आता पाहूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। डोंबिवलीतील पलावा पुलाचं काम रखडल्याने ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेचं एकत्र आंदोलन। शिवसेना मनसे पक्षाचा विजय असो, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। 20+0 या नांदीचा फरक पडणार नाही। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर नारायण राणेंचा टोला। तर 20+0 लागून 200चा आकडाही होऊ शकतो, दानवेंचं प्रत्युत्तर। मला माहित नाही दोन्ही पवार कधी एकत्र येणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। दोन्ही पवार एकत्र येणार ही फक्त चर्चा, वरिष्ठांनी याबाबत काहीही सांगितलेलं नाही। रोहित पवारांची प्रतिक्रिया। कृषी खातं म्हणजे उसाडगावची पाटीलकी, अजितदादांनी मला हे मंत्रीपद दिलं, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी वक्तव्य करू नयेत, याबाबत अजित पवार निर्णय घेतील। कोकाटेंच्या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मंत्री झाल्यावर जास्त बोलायचं नसतं, राधाकृष्ण विखे पाटलांचा कोकाटेंना सल्ला। माणिकराव कोकाटे मोकळ्या स्वभावाचे, कोकाटेंच्या मनात काही नसतं, हे फटकळपणे बोलतात, विखे पाटलांचं वक्तव्य। भाजपकडून 22 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांची घोषणा। दक्षिण मुंबई आणि वसई विरारमध्ये भाजपची धुरा महिलांच्या हाती। दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी शलाका साळवी, तर वसई विरारच्या जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा पाटील यांची नियुक्ती। जिल्हाध्यक्ष निवडीवरून मुंबई भाजपामध्ये अंतर्गत नाराजी। दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी शलाका साळवींची नियुक्ती। शलाका साळवींच्या निवडीवरती भाजपा कार्यकर्त्यांचा पक्षांतर्गत आक्षेप। तरुणांना संधी देऊ असं सांगूनही 60 वर्षावरील जिल्हाध्यक्ष का निवडला, कार्यकर्त्यांचा सवाल।